तर आपण चाललो आहे आता मराठी शाळेमध्ये. आज आहे जागतिक मातृभाषा दिन. तर मराठी शाळेतल्या मुलांसोबत थोड्या काही ॲक्टिव्हिटी करून त्यांना चॉकलेट्स देणार आहे आपण. तर त्यासाठी आपण चाललो आहे मुरुम आणि कदमस्तच्या शाळेत. तर भेटूयात आपण शाळेत. आज जागतिक मातृभाषा दिन आहे, म्हणून मी तर खरं तर ठरवलेलं जायचं. कारण प्रत्येकाला आपली मातृभाषा आहे. जशी आपली मराठी आहे, तशी पंजाबी आहे, कन्नड आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये इंग्रजी, इटालियन अशा प्रत्येक प्रांतीय भाषा आहेत, मातृभाषा आहेत. तर प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. पण आपल्या डोक्यावरती जे असं बसवलं आहे ना कुणीतरी असा विचार की इंग्रजीशिवाय काही चालू शकत नाही, त्यामुळं आपला जो मातृभाषेचा हा अभिमान कमी झाला आहे आणि त्या मातृभाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असा हीन दर्जाची भाषा असा बनलेला आहे, तर तो बदलायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने कोणी ना कोणी काही ना काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि जर असं शाळेलाच तुम्ही जर असं हीन ठरवणं असाल, जिथून तुमच्या बालपणाचा पाया भक्कम होतो आणि फक्त इंग्रजीच्या मागे पळणार असाल, तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून हा प्रयत्न आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे कदमवस्तीला. समोरच शाळा आहे आणि आज सकाळी शाळा असल्यामुळं बाहेर दिसत आहेत की मुलं खेळत आहेत. तर आपण जाऊयात आतमध्ये आणि मुलांना पुढे बोलवून ॲक्टिव्हिटी चालू करूया. त्यांना पण माहीत नाही मी कशासाठी आलो काय. तर बघूयात आपण मुलं किती एन्जॉय करता येते ॲक्टिव्हिटीला. तर जाऊयात आता आपण आतमध्ये आणि मग चालू करूयात त्यांच्यासाठी काही स्पेशल जे आपण ॲक्टिव्हिटी क्रिएट केलेले. कसे सगळे बॅट बॉल खेळत बसतात म्हणून मस्त. शाळेची घंटा वाजवली आहे, तर त्यामुळं मुलं आता ग्राउंडवरून आतमध्ये येतील. मग त्यांना आल्यानंतर आपण ते ॲक्टिव्हिटी सांगूयात काय आहे ते आणि मग चालू करूया. सगळे उड्या मारत पळत तिकडे तिकडे येतात. त्यांना सगळ्यांना लाईनमध्ये बसायला लावलं इथं. शाळेचे मुख्याध्यापक घाडगे सर आणि होळकर सर दोघं आहेत इथे. त्यांनी मुलांना इथं बसायला लावलं आहे. आता मुलं एका साईडला मुली एका साईडला बसतील. आपण ॲक्टिव्हिटी चालू करू. मला आठवतं मी जेव्हा हायस्कूलला होतो 5वीपासून 10वीपर्यंत, तेव्हा आम्हाला हायस्कूलला हा गणवेश होता, जो आकाशी निळ्या कलरचा शर्ट आणि गडद निळ्या कलरची चड्डी. 8वीपासून पुढे पॅन्ट. आता तो गणवेश मराठी शाळेला झाला. आम्हाला मराठी शाळेत असताना पांढरा शर्ट आणि खाकी रंगाची चड्डी होती. असं गणवेश होता. आता गणवेश बदलला. हायस्कूलचा पण गणवेश बदलला. आता त्यांना पांढऱ्या रंगाचा असा निळ्या ठिपके असलेला शर्ट आणि गडद निळ्या कलरची पॅन्ट. ते सेम आहे. शर्टचा कलर बदललेला त्यांचा. बदललेला गणवेश म्हणजे तो जो होता त्याचा फीलच वेगळा होता त्या गणवेशचा. असं वाटायचं ना ते म्हणजे जेव्हा सगळे मुलं एकत्र खाली बसायची कवायत वगैरे प्रार्थनेसाठी, तेव्हा असं वाटायचं की असं समुद्र आहे पूर्ण असं पाण्यात. ते तसं वाटायचं शहर. हे आता लाईनमध्ये थांबल्यानंतर पण तसं दिसेल.
बाकीच्यांना द्या. प्रत्येकाकडे पेन आहे का? हा नाही. हा बाकीच्यांना घेऊन या. पहिलीच नंतर राहू जाऊ लवकर. आहे ना, आईच्या जागेवर बसायचं लगेच. 2 मिनिटात यायचं लगेच. पेन्सिल पहिले त्यांकडे पेन्सिल आहे का? हा पेन्सिल घेऊन ये. लवकर लवकर 2 मिनिटं संपत आली. लवकर या लवकर. बसा बसा लवकर आपल्या जागेवर. बस लवकर. कुठे जागा होती तुझी? बस लवकर. आता आहे ना, आपल्याला कोड सोडवायचं. कोड इकडून तुम्हाला माहिती आहे ना, पेपरमध्ये कोड येतं तसलं. मधून असं रेष काढायची. शेवटपर्यंत बाहेर, आतून बाहेरपर्यंत इथपर्यंत पोचवायचं. जे सगळ्यात पहिल्यांदा सोडवलं त्यांनी माझ्यापाशी यायचं आणि मला इकडं नाही तर हात वर काढायला फक्त मी तिथं काय ज्याला जे लवकर सोडवणार त्याला एक चॉकलेट एक पेन. बघू आपण एवढा वेळ लावल्यापासून शाळा सुटत होतं की उरलं का सगळ्या एक येण मागं दे बाकी हां हां मी सांगितलं मराठी शाळेची हीच खासियत असते म्हणजे मुलं पण अशी एकदम निरागस असतात ना साधी बोली म्हणजे त्यांना सांगितलं हा अभ्यास करून आनंद करणार ही हा उपक्रम करायचा आहे करणार आता एवढं यांना सांगितलं ॲक्टिव्हिटी करायची सगळं ऐकून घेतलं जे सांगितलं जसं सांगितलं तसं केलं आणि त्यांना म्हणजे असं काही वेगळे प्रश्न नाही विचारले किंवा असं नाही आणि एकदम म्हणजे व्यवहारज्ञान इतकं जास्त हे असतं त्यांचं
कॉन्फिडन्स एवढा वाढला असतो कारण लहानपणापासून प्रत्येक गोष्ट त्यांच्या मातृभाषेत शिकलेल्या असतात. प्रत्येक गोष्ट त्याच्यातून त्यांनी बोलून ऐकून शिकलेले असते. त्यांना त्यात कुठलं असं कन्फ्युजन क्रिएट होत नाही की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. जे सांगतो, जे ऐकतो ते सगळं मराठीतून असतं. घरी जाऊन पण ते घरच्यांशी पण मराठीतून बोलतात. त्यामुळे त्यांना स्वतःचा आत्मविश्वास एवढा तयार झालेला असतो आणि भीती तयार होत नाही, न्यूनगंड तयार होत नाही कुठल्या गोष्टीचा, की कसं विचारायचं, कसं बोलायचं. सगळ्या माणसांशी तितक्याच आदराने बोलणार, सगळ्या माणसांशी तितक्याच निरागसपणे बोलणार. त्यामुळे मला इतकं मस्त वाटतं नाही मुलांकडे बघितल्यानंतर की सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना. शिक्षण पाहिजे, हो शिक्षण पण मिळते, अशी अभ्यास करायचा अभ्यास मिळतो आहे. मग हे नको त्या गोष्टी ज्या आहेत ज्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी उचलून धरतो की ते युनिफॉर्म झालं, काय झालं, ही ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी आहे, ते सगळं नसतं तरी चालतं. यांच्यासाठी फक्त निखळ आनंद आणि शिकणं एवढंच आहे. आता त्यांच्यासाठी खेळ घेऊया आपण, बाहेर घेऊन जाऊया 3री आणि 4थीच्या मुलांना. तर म्हणजे त्यांना पण माहीत नाही आहे मी काय सांगणार आहे, पण तरीसुद्धा ते तयार आहेत. म्हणजे त्यांना मी सांगितलं ना की हे करायचं आहे, ते करायचं आहे, तरीसुद्धा तयार आहेत. म्हणजे मी त्यांना सांगितलं गेम खेळायचं आहे, कुठलं तरी हे करूया, ॲक्टिव्हिटी करूया, तर करणार. म्हणजे त्यात असं नाही की नाही मला जमेल का, काय सांगणार आहेत, मग कसं सांगणार आहेत, माहीत नाही. मग ह्यांना मी सांगितलं आता 3री आणि 4थीच्या मुलांना लगेच तयार झाली. आणि त्यांना मुलांना एक गट बनवायचा, मुलींचा एक गट बनवायचा आहे. तोवर बाकीचे तसेच बसून राहिले. माझं बाकीच्यांना वर्गात जातील बाकीचे. तर मी त्यांना असं ह्यासाठी सांगितलं की म्हणजे मला 3री आणि 4थीच्या मुलांना एक ॲक्टिव्हिटी द्यायची होती म्हणून सांगितलं. ते झाल्यानंतर मग मी त्यांना दुसरी गोष्ट सांगणार होतो. ते झाल्यावर तर मी त्यांना ॲक्टिव्हिटी देऊन मग त्यांची गेम चालू करतो. तोपर्यंत हे बाकीचे मुलं शांत बसणार, ते काय असं दंगामस्ती वगैरे करणार नाही की काय तुम्ही सांगतो आहे, काय करतो आहे, किंवा आता तर मी तिथं नाही आहे म्हटल्यानंतर हे दंगामस्ती करतील किंवा उठून पळत सुटतील, काहीच नाही. मग शांत बसून राहणार. तोपर्यंत समोर जर तुम्हाला सरस्वतीचा फोटो दिसतो आहे, एकदम तिची काय म्हणतात ना आपण खरी भक्ती करणारे, खरी उपासना करणारी हीच मुलं जी शिक्षणाला तेवढं महत्त्व देतात जेवढं म्हणजे ह्या वयात त्यांनी दिलं पाहिजे. शिक्षणाचा असं काहीतरी बाऊ करत नाहीत की इथं गेलं ह्या भाषेत शिकलं तर शिक्षण मिळेल. मी पण मराठी शाळेत शिकलो, पण मला असं कधी वाटलं नव्हतं की मी इंग्रजी माझ्यासाठी एवढं जास्त काहीतरी विशेष गोष्ट आहे किंवा काय. शिकायचं आहे, शिकण्याची गोष्ट आहे, कधी ना कधी मी शिकू शकतो. त्यासाठी मला लहानपणापासून ते गोष्ट अशी हे करून ठेवणं, लहानपणीचं आत्मविश्वास तयार होण्याचं जे वय आहे ते अशी कुठल्या तरी एका वेगळ्या भाषेसाठी खर्च करणं आणि त्याच्यासोबत असं सारख्या कुठलं तरी ॲक्टिव्हिटी झालं किंवा डान्स झालं, हे फक्त इंग्रजी मीडियममध्येच होतं असं काही नाही आहे किंवा खाजगी शाळांमध्येच होतं असं काही नाही आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पण होऊ शकतं. पण आता आजकाल असं झालं आहे ना की सरकारी शाळा म्हटलं की सरकारी कर्मचारी आहेत म्हणून त्यांना शिकवण्यासोबत बाकीच्या गोष्टी पण त्यांना करायला सांगतात. त्यामुळं ह्या ॲक्टिव्हिटी वगैरे घ्यायला त्यांना म्हणजे नसेल वेळ मिळेल तरीसुद्धा घेतात. मी बघितलं आहे बऱ्याच शाळांमध्ये की अशा ॲक्टिव्हिटी काहीतरी स्पर्धा मुलांसाठी असं काहीतरी नवीन उपक्रम वगैरे घेतात, मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळावं म्हणून. त्याच्यावर असं त्यांना असं वेगळं असं विशेष काही जाहिरातबाजी करायची गरज नाही. ते बॅनरबाजी करत नाहीत, ते अशी कुठल्या तरी सोशल मीडिया पोस्ट करत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल कोणाला माहीत नाही. तर मराठी शाळांमध्ये सुद्धा तितक्याच ओढीने मुलं त्या ॲक्टिव्हिटी करतात, उपक्रम करतात. म्हणून आता मी सुद्धा ठरवलं की अशा मराठी शाळांमध्ये जाऊन मुलांसाठी काहीतरी उपक्रम करायचे, त्यांना नवीन काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. ते तरी कुठं मागे आहेत तेव्हा ते त्यांची तयारी असते सगळ्या गोष्टी शिकण्याची, फक्त आपण त्यांना तेवढी संधी दिली पाहिजे, तेवढा त्यांना उत्साह तयार केला पाहिजे. म्हणून आता मी हे करायला सुरू केलं आहे. तर आणखी पण मराठी शाळांमध्ये जाऊयात आपण पुढे. आता ह्यांना एक उपक्रम सांगूया. नाही, त्यांना हे पण माहीत नव्हतं की कॅमेरा चालू आहे काय किंवा त्यांचं रेकॉर्ड होतं आहे काय होतं. एकदम निरागस असं हसत खेळत एकदम त्याच्याजवळ येऊन बोलले
त्यात असं कुठलं असं चिडवणं नाही किंवा असं काहीतरी कुत्सित बोलणं नाही दुसऱ्याला, असं स्वतःला जास्त काहीतरी असं दाखवण्यासाठी नाही मला माहिती आहे हे ते, असं वाईट गोष्ट कुठलीच बोलत नाही. आणि त्यांना मी आता ही ॲक्टिव्हिटी सांगितली की एक त्यांना पेज दिलं आहे की ज्याच्यावरती इंग्रजीमध्ये गोष्टी आहेत, पूर्ण दिवसाचं शेड्यूल आहे त्यात की काय करता, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिवस कसा गेला, सकाळी तुम्ही फ्रेश होता का, तुम्हाला असं काही टेन्शन होतं काय होतं ते लिहून काढायचं, कशात होतं ते लिहून काढायचं, तर शाळेत आल्यानंतर तुम्ही काय केलं, तिला अभ्यास पूर्ण केला होता का ते लिहायचं, आज नवीन काय शिकला ते लिहायचं, आणि जेवण वेळेवर केलं का, त्यानंतर पाणी वेळेवर पिलात का, दिवसभर तुम्हाला खेळायला भेटलं का, ते उत्साह राहिला का, हे सगळं लिहायचं. हे सगळं त्यांना सांगितलं आहे आणि हे मी परत दुसऱ्या वेळेला येईपर्यंत लिहून काढायचं आणि ते सरांना दाखवायचं. मग हे असं त्यासाठी त्यांना एक वही करायला लावली जेणेकरून त्यांना ही सवय लागेल त्यांचं रुटीन तयार करण्याचं. तो त्यांना खेळायला घेऊन जायचं आहे. तर खेळण्याच्या ह्याच्यात पण यांचं असं आहे ना की आता मी आलो तेव्हा पण खेळत होते, पण मराठी शाळेमध्ये कसं पूर्ण मैदान आहे पुढे, त्यांना पूर्ण सगळी जिथं फिरायचं आहे खेळायचं आहे जसं खेळायचं आहे तसं खेळायला, आणि इथं त्यांना असं रोखलेलं नाही आहे की प्रत्येक गोष्टीत असं टोकलेलं नाही आहे की असं करू नका लागेल धडपडेल, हे ते बिंदास खेळतात, स्वतः धडपडतात, स्वतः खेळतात, असं कुणाला दोष देत नाहीत त्याच्यासाठी किंवा स्वतः नाजूक बनून फिरत नाही. कारण त्यांना हेच वय आहे की जिथं हे धडपडतील, खेळतील, तयार होतील, स्वतःचा शारीरिक विकास होईल, त्यांचा मानसिक विकास होईल, बौद्धिक विकास होईल. त्यातून हे इतके उत्साही तुम्हाला दिसत आहे पुढाचा की इतके आनंदी असतात, इतके उत्साही असतात, त्यांच्या डोक्यात असे नकारात्मक गोष्टी येण्याचा कुठला वावच राहत नाही. म्हणून हसत खेळत शिक्षण नावाची संकल्पना होती आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला, तेच अजूनसुद्धा चालू आहे मराठी शाळेमध्ये. फक्त आपण समाजाने एक असं काहीतरी वेगळं ठरवलं आहे की एक असा भाऊ तयार केला आहे, एक असा विचार तयार केला आहे की मराठी शाळामध्ये शिकणं हे कमीपणाचं आहे. पण जर तुम्ही बघितलं ह्या मुलांकडे की सर्वांगीण विकास जो म्हणतो ना ते इथं दिसतोय तुम्हाला समोर. म्हणून मी सगळ्यांना ते सांगत असतो की मराठी शाळांमध्ये का शिकायचं आहे, तर इथे तुम्हाला मुलांना असं वेगळं काहीतरी सांगून किंवा वेगळं प्रयत्न करून असं काही शिकवायची गरज लागत नाही. सर्वांगीण विकास त्यांचा शिकताच होत असतो. तर आता त्यांच्या 2 गट तयार करायला लावलेत, सांगूयात आपण त्यांना काय आहे ते. आता एक टीम चोर आहे, एक टीम पोलीस आहे. काय पोलिसांनी काय करायचं माहिती आहे, पोलिसांच्यातला एक जण मी काय घेणार टीममधला कुणी पण त्यांनी ह्यांच्यातल्या पोरांना पकडायचं म्हणजे नुसतं शिवायचं आणि त्यांनी ज्याला त्यांनी शिवलं ना तिथे जाऊन त्याला त्या बाकड्यापाशी थांबवायचं, बाकड्यापाशी त्यांनी जाऊन थांबवायचं आणि शिवलं. बाकीच्यांनी काय करायचं, बाकीची तिथे जाणार त्याला ह्यांच्या परत तो खाली बसणार तरी पण निवांत बसणार काय चोरांच्यातले एक पोलीस जाऊन बसायचं आणि जर चोरांच्यातल्यांनी परत जाऊन त्याला शिवलं त्या बाकड्यापासून एवढंच करायचं चालते. शेवटला मग पोलिसांनी काय करायचं जितकी त्यांना पोचू द्यायचं काय शेवट जर जास्त पकडली तुमची टीम आणि जर त्यांना सापडलं नाही तर तुमची टीम चालते. फक्त एकमेकांना दाखवायचं नाही, एकमेकाला कोणी ढकलायचं नाही ना, अरे इकडे एवढ्या
एवढंच पळायचं. आणि त्याला पकडलं ना त्याने त्याला इथे जाऊन शिवलं की त्याने तेवढं त्याला इथं आणून दिलं. हा झालं चालेल. आता त्यांच्या नाही तिकडे तिकडे काय तुम्ही आहे का पोरी निघ पोरी. तुम्हाला चप्पा काटा काही नाही तुम्हाला तुमचं गेम मिळत. आता तुम्ही एक मला जास्त हातात हात हे करायचं साखळी तयार करा. साखळी तुम्ही तुमची साखळी तयार करा. नाही सगळ्यांनी सलग कोण शिवलं का सगळं. हा आता तुम्ही गेली का लवकर तयार करा. चला तुम्ही पण साखळी तयार करा लवकर. अरे साखळी म्हणजे हातात एक माझ्या हात धरा फक्त काय मोजू नका जरा. काय करा ना सगळ्यांची गोड नाही करायचं साखळी करायची. आता तुम्हाला सांगतो आता अरे दोघींची नाही सगळ्यांची करायची. सगळ्यांची एवढे लांब पसरू नका जवळ येतं. आता मग कसं येतं सरळ मी आलो तुमचे ना तुमच्या टीममधल्याने त्यांच्या टीममधल्या एक नाव घे. बारकी बघायची बारकी असते पहिल्यापासून. नाही तर तुम्ही पहिल्यांदाच मोठी पकडली की तुम्ही तुमची सगळ्यांची साखळी तोडून जाईल. तुम्ही ज्याचं नाव घेणार ते तिकडून पळत येणार. तर बघा तुम्ही ज्याचं नाव घेणार त्या टीममधलं किंवा तुमचा नंबर आल्यावर तुम्ही ज्याचं नाव घेणार ती मुलगी पळत येणार आणि ही साखळी तोडायचं बघायचं. डायरेक्ट पळत जायचं आणि मध्ये शिरायचं कुठं पण. त्यांची साखळी तोडायची आणि एकदा साखळी तोडली की तुम्ही परत जोडायची नाही. जेवढ्या साखळ्या तोडणार तुम्ही तेवढं तुम्हाला पॉईंट भेटणार. जर नाही तुम्हाला जर साखळी नाही तोडता आली ना ऐका पॅक पकडा पॅक. आणि तुम्हाला जर साखळी नाही तोडता आली त्यांनी ऐका तुम्हाला तुम्ही ज्याचं नाव घेणार तिने जर साखळी नाही तोडली तिच्या राऊंडला तर त्या पोरीने परत त्यांच्या ग्रुपमध्ये हे व्हायचं त्यांच्या टीममध्ये मिक्स व्हायचं साखळी. मग शेवटला ज्याची साखळी मोठी राहणार ती टीम काय मी ज्याला सांगेल त्या टीमनी त्यांच्या टीममधल्या पुण्याच्या पण बारकी किंवा अशी बघायची जेणेकरून साखळी तोडता येणार. पहिला नंबर मी देतो ह्यांना. कुणाचं पण एकीचं नाव घ्यायचं ह्यातल्या. वेदिका कोण आहे वेदिका. हां पळत जायचं जोरात त्यांनी साखळीच्या मध्ये घुसायचं तोडायचं बघायचं. नाही तोडता आली थांबा आता त्यांच्यात तिथं जाऊन तिथं थांबायचं. आता त्यांच्या साखळीत जोडलं जायचं. जरा पकडा पॅक पकडा. आता तुम्ही नाव सांगा कोणाचं पण. जोरात जायचं साखळी तोडायला बघायचं. तोड साखळी कोणाची त्यांच्या टीममध्ये जात. आता परत जावा चला सांगा पुढचं नाव सांगा चला. थांबा चला पुढचं तुम्ही सांगा कोणाचं नाव चला. पोरांनी थोडं लांब सर मागे सर त्यांना खेळू द्या. तुमचं चाल ना थांबा. तर तुम्ही सांगा पटपट चला पटपट सांगायचं. डबल नाही नाव एकदाच घेऊ शकता परत नाही सांगायचं. हां थांबा आता पुढं तुम्ही सांगा चला. साईडला जरा साईडला तुम्ही सांगा पटकन चला सांगा नाव सांग की त्यांच्या टीम मधलं कोणाचं तरी. नाही आधी तुमचा नंबर आहे नाही का तुम्ही सांगा.
चला बसा त्यांच्या टीममध्ये जावा. आता तुम्ही सांगा. सहमत आहे चला पटकन सांगा पटकन तुम्ही सांगा चला. चला झालं आता तुम्ही 5 जण 6 जण राहिली यांची टीम मोठी केली. बघितलं ना म्हणजे किती आनंद आहे यांना. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे. ज्यांच्या अशा मोठ्या अपेक्षा नसतात त्यांना ही गोष्ट पाहिजे, महागडा लॅपटॉप मोबाईल असं काय की मला इकडेच फिरायला पाहिजे तिकडेच फिरायला किंवा मला हेच भेटल्यानंतर आनंद आहे. त्यांच्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लहान मुलांचा आनंद आहे. त्यांना इतके 2 सोपे खेळ सांगितले होते त्यात पण मुलांचा गट केला आहे ते त्यांना जे सुटेबल राहील त्या गोष्टी सांगितल्या त्यांना खुश झाले. म्हणजे ॲक्टिव्हिटी करायला सांगितले त्यांना उपक्रम ते पण त्यांनी नीट केले. खेळायला सांगितलं ते पण त्यांनी नीट केलं. दोन्ही गोष्टी त्या गोष्टी मन लावून त्यांनी केलं. असं त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण असं काही वेगळं काही करायचं किंवा नाही जमणार हे त्यांच्या मनात अजिबात येतं. जसं आपल्या मोठ्या लोकांच्या मनात येतं ना की जमेल का काय होईल नाही जमल्यानंतर लोक काय म्हणतात यांच्या अजिबात नाही. ते करायचे करायचे चला करू. म्हणून हे बालपण मस्त असतं. तेच मन मोकळ्यांनी जगलं पाहिजे बालपण. म्हणून त्यांना आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. त्यांना ओळी तयार करायला सांगितलं चॉकलेट वाटायच्या आधी तर सगळेजण ह्या ओळीत थांबू की त्या ओळीत थांबू हेच लहानपणी असायचं की नाही ही ओळ माझ्यासाठी ही लांब दिसते मग इथे थांबणार नाही माझी ही जागा आहे मी इथे थांबणार तिथे थांबणार हे त्यांचं पण चालू आहे. तिथून आपल्याला नंतर पुढं मरून शाळेत जायचं आहे तर पटकन आवरून जाऊन ओळ तयार झालेत आता. बाकी नाही देत एवढ्या हातवर गेल्यानंतर खेळा का पण मजा आली आपण देऊ वाटतो चला. माझा मुलगा आहे कळलं का त्याने तुम्हाला चॉकलेट खाऊ दिलं का नाही टाळ्या वाजव सगळे. सांगितलेला अभ्यास करा परत 24 मी आल्यावर मग बघणार आहे. यापैकी पण नव्हतं की वर्गात बोलवून मुलांना स्वागत किंवा आभार वगैरे करायला होतील टाळ्या वगैरे बघायला होतील. मस्त वाटलं. आम्हाला पण लहानपणी असेच शाळेत अधिकारी वगैरे आल्यानंतर त्यांना स्वागत करायला लावायचे टाळ्या वगैरे वाजवून किंवा एक साथ नमस्ते वगैरे सगळ्यांना एकदम उठवून म्हणायला लावायचे. ते लहानपणी खूप मुलांना असं विशेष वाटतं ना ते. आता इथून आपल्याला जायचं म्हणून शाळेत तर पटकन आपण निघूया कारण शनिवार आहे सकाळी शाळा असते त्यांना. शाळा सुटायच्या आधी तिथे पोचायचे. तिथे पण आपल्याला उपक्रम घ्यायचे मुलांना खेळायला सांगायचे आणि ते झालं की मग त्यांना पण चॉकलेट द्यायचे आणि उपक्रम झाल्यानंतर त्यांचा पण प्रतिसाद बघूया. म्हणजे ती पण शाळा मोठी आहे तर तिथे गेल्यानंतर मुलं पण भरपूर असणार आहे. तर मला असं वाटतं की उपक्रम घेताना इथे जसं एकट्याला ते दिलं होते कोडी सोडवायला तसं तिथे ग्रुपने देऊया आपण. म्हणजे जेणेकरून सगळ्यांना सोडवता येईल. आणि असं होतं की म्हणजे मुलं जेव्हा गटाने असे हे करतात ना तर शाळा ही पण खूप मोठी आहे. तुम्ही बघू शकता की मैदान आहे शाळेत झाडं वगैरे लावले. असं फ्रेश वातावरण पाहिजे मुलांना. असं खेळायचे मोकळ्या हवेत खेळायचे पळायचे फिरायचे हे सगळं फिरता आलं पाहिजे खेळता आलं पाहिजे त्यांना मनसोक्त. आणि त्यांचं कसं आहे म्हणजे
जर असं मोकळं मैदान असेल ना, फ्रेश हवा, झाडं वगैरे असेल, तर मुलं स्वतःहूनच ते सगळं हे करतात. जर साफसफाई म्हणून बघत असाल तर एकदम साफ असणार तुम्हाला मैदान. शाळेचं मैदान नावाची गोष्ट अशी असते ना, तर कचरा वगैरे पडला दिसणार नाही, कारण मुलांना शिस्त अशी लागली असते ना की कुठे कचरा टाकणार नाही स्वतःहून. जर पडला असेल, कुठे हवेनं उडून आला असेल तर तो स्वतः साफ करतात. त्यामुळे इतकं स्वच्छ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती. तर आपल्याला इथून जायचं म्हणून शाळेत मी ते सांगत होतो की गटाने जेव्हा करतात ना कुठले उपक्रम, तर त्यांना सांघिक जे भावना असते त्यांच्यात वाढायला लागते, तर ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांना खूप आवडतं असं एकत्र सगळ्या गोष्टी करायला. त्यामुळं आता तिकडे जाऊया, तिथून जवळच आहे, तर तिथे गेल्यानंतर बोलू. तर आपण आलो आहे आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुम. तर तुम्ही हे पण शाळेत बघू शकता की खूप मोठं मैदान आहे आणि तेच जसं सांगितलं की खूप स्वच्छता आहे मैदान. सगळं कुठे कचरा वगैरे पडलेला दिसत नाही. झाडं लावली आहेत सगळे. पूर्ण जे कंपाऊंड आहे त्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत त्याच्या आतमध्ये. मुलांना चप्पल ठेवायला चप्पल स्टँड तिथे पण आहे. त्या शाळेत पण त्या शाळेत पण आहे. इथं भिंती रंगवलेल्या आहेत असं वेगवेगळं असं तिथे काही काही लिहिलेलं आहे. त्यांना असं बहुतेक सांगितलं होतं मी येणार आहे म्हणून. तर सगळेजण आले, स्वतःहून रांगेत उभे राहिले. इथं पण 4 शिक्षक आहेत. गरुड मॅडम, खोमणे मॅडम, जाधव मॅडम आणि घाडगे मॅडम 4 शिक्षक आहेत इथे आणि 4 वर्ग आहेत, 1ली ते 4थी. तर ह्या 4 वर्गांची मुलं इथं आता लाईनमध्ये थांबत आहेत रांगेत. मग आपण त्यांना सांगून पुढचे जे पझल ॲक्टिव्हिटी आहे उपक्रम ते चालू करू. तोपर्यंत त्यांना बसवून घेतल्यात, मग आपण चालू करू. आत्ता इथं लाईन ओळी करताना कोणीतरी असं पळत आलं मुलगा आणि त्याच्या पायाला लागलं, रक्त वगैरे येतं. पण त्यात पण त्यांनी असं कुठलं हे बघा हे पाहू काहीतरी कॅमेऱ्यात तपासणी करत आहेत, शोध लावायचा प्रयत्न करतात कॅमेऱ्यात काय आहे कसं आहे. खूप इंटरेस्ट आहे ह्यांना ॲक्शन कॅमेरामध्ये. ठीक आहे, तर मी सांगत होतो की त्याला लागल्यानंतर पण त्यांनी असं खूप इश्यू नाही केला त्याचा. तिथे बसला, औषध वगैरे लावून घेतलं, प्रथमोपचार पेटी आहे तिथे शाळेत, तर तिथून लावून घेतला. तोपर्यंत बाकीच्या मुलांनी पण त्याला काही असं भीती वगैरे दाखवली नाही किंवा काही असं स्वतः भीती नाही. त्याला तिथपर्यंत मुख्याध्यापकांपर्यंत नेलं आणि ते औषध लावून घेतलं. तर असंच आहे, बरेच मुलं आहेत तिथं आणि सगळे एकमेकांना सांभाळत, एकमेकांची काळजी घेत, स्वतः शिस्तीत राहत, सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. शिक्षक गोष्टी सांगत आहेत तसे करत आहेत. ओळी बनवायला सांगितल्यात, शिक्षिका आहेत त्या ओळी बनवत आहेत सगळ्यांच्या. जसं विचार लिहिलेले आहेत, वार दिनांक सगळं ते लिहित आहेत. आणि मुलं आहेत ना, म्हणजे प्रत्येकाचं तुम्ही हावभाव बघा, प्रत्येकाचे चेहऱ्यावरचे भाव बघा, एकदम असे त्यांना इतकी क्युरिओसिटी, इतकं कुतूहल असताना प्रत्येक गोष्टीचं हे काय आहे कसं आहे. तर कॅमेरा दिसतो त्यांना, तर कॅमेरामध्ये पण त्यांना एवढं असं बघायचं ना, कसा दिसतो कॅमेरा, मी दिसतोय का हे किती बघायचं. किती एकदम क्यूट अशी एक्सप्रेशन देतात ते अशी सुंदर. असं कॅमेऱ्यात बघण्यासाठी मी दिसतोय का असं सगळं. अरे त्यांना असं आपण म्हणतो ना की एखाद्याला कॅमेरा शाय पर्सन असतो, कॅमेराची भीती वाटते, संकोच वाटतो मुलांना. पण हे बघा एकदम मन मोकळं, काय कॅमेरा आहे, हा ठीक आहे, चल मी दिसतोय कॅमेऱ्यात, ओके ठीक आहे. मग लाईनमध्ये उभं राहतात सगळे. त्यांना आपण ते उपक्रम सांगूया त्यानंतर काय करायचं ते.
पाचचे ग्रुप करा, 5-5चे झालं. 5 जणांचे गट करा, 5 जणांचा ग्रुप करा. पाच जणांचा ग्रुप करा आणि एका जागा बसा. 5 जणांचा ग्रुप लवकर लवकर. खरं तुम्हाला विशेष वाटतं ना, म्हणजे तुम्हाला पण वाटत असेल की एवढी मुलं आहेत, म्हणजे आपल्याला तुम्ही स्वतःला तिथं कल्पना करा तुम्ही की तुम्ही इथं आहे आणि एवढ्या मुलांना तुम्हाला दिवसभर सांभाळायचं आहे, सकाळी आल्यापासून ते संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्या गोष्टी प्रत्येक गोष्टी लक्ष द्यायचं की त्यांचं शिक्षण, त्यांना जे काही शिकवायचं आहे, त्यांचं मैदानी खेळ, त्यांचं शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, या सगळ्यांची जबाबदारी. त्यांचं जेवण, त्यांनी आहार घेतला आहे का बरोबर, त्यांचं मध्याह्न भोजन म्हणतो आपण त्याला, ते पाणी वगैरे, कुणाला काही लागलं आहे तर त्याची काळजी घेणं, त्याला प्रथमोपचार, हे औषधं आहे ते सगळं करणं. कुणाची तब्येत ठीक नाही आहे तर त्याला प्रथमोपचारातले औषधं देऊन त्याला घरी पाठवणं, हे करणं, त्याची काळजी घेणं. तर एवढी सगळी मुलं आहेत, प्रत्येक वर्ग वेगळा, कुठं मैदानावर जात असेल, कोणी सुट्टीत कुठे जात असेल, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी एखाद्या माणसाला कशा म्हणजे आपण स्वतःवरून विचार करू शकतो की कशा जमत असतील. आणि त्याच्यामध्ये असं आहे ना की आपण सहज बोलून जातो खाजगी शाळांमध्ये ह्याच्यापेक्षा चांगलं शिक्षण. मी खाजगी शाळांमध्ये पण बघितलेलं जाऊन की ते बोटाला धरून पायऱ्या चढवणं, बोटाला धरून वर्गात घेऊन जाणं आणि दाखवणं की आमच्या इथं असं प्रत्येक मुलाला वैयक्तिक काळजी घेतली जाते. इथं वैयक्तिक काळजी घेतली नाही जात. इथं प्रत्येकाला शिकवलं जातं की आपल्यासोबत जे लोक आहेत, जे मुलं आहेत, तुमच्यासारखीच आहेत, तुमच्या वयाची आहेत, तर त्यांना आपण सांभाळून घ्यायचं. ते एकमेकाला मदत करायला शिकतात, एकमेकाची काळजी घ्यायला शिकतात, शिस्त शिकतात, शिक्षण पण शिकतात, प्रत्येक गोष्ट नवीन काहीतरी शिकायचं असेल ते पण बघतात, स्वतःचा आत्मविश्वास तयार करतात, आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टी करायला शिकतात, घरातली कामं करायला शिकतात, घरातल्यांचा आदर करायला शिकतात. हे सगळं स्वतःहून शिकतात. इथं त्यांना कुणाला अशी प्रत्येक गोष्टीत बोट धरून चालवायची किंवा उभं करायची, बसवायची गरज लागत नाही. तर ही खासियत आहे मला असं वाटतं. आणि तुम्ही जे आपण भक्केबाजी करून ठेवली आहे ना खाजगी शाळांची, आणि ज्याच्यामुळं मराठी शाळांमधला, सरकारी शाळांमधला जो पट कमी होतो आहे, त्याला कुठेतरी तुम्हीच जबाबदार आहे की जे तुम्ही नको त्या गोष्टींना मागे लागलेलं आहे. थोडं सोडवलं का तुम्ही सगळं? आता जो गट पहिल्यांदा सोडून दाखवेल ना त्याने हात वर करायचा पहिल्यांदा, आपण त्याला चॉकलेट द्या. पहिल्यांदा जो सोडेल त्याने हात वर करायचा, रंग अजिबात नाही करायचा. गटात द्या एकेकाची, नंतर हे करता.
तर मी ह्यांना एक कोडं सोडवायला होतं आधी, जे की सोपं होतं, छोटंच होतं. तर सगळ्यांनी 10 सेकंदाच्या आधीच सगळ्यांनी झालं म्हणून हात वर केलं होतं. त्यानंतर मग मी त्यांना काहीच न सांगता म्हटलं अजून एक आहे, आणि खूप मोठंवाला असं कॉम्प्लेक्सवाला त्यांना मेज सोडवायला दिलं पझल. तर कुणाच्या चेहऱ्यावरती असं प्रश्नचिन्ह होतं की काय, कशाला, आधी एकच सांगितलेलं, आता एवढं अवघड आहे हे. सगळ्यांनी एकदम खुश होऊन लगेच घेतलं पान, लगेच सोडवायला पण सुरू झालं आहे. म्हणजे त्यांचं असं आहे ना की चॅलेंज केलं आहे कोणीतरी, काहीतरी दिलं आहे तर लगेच तयार. त्यांच्यात एवढा आत्मविश्वास आहे आत्ता ह्या वयात की नवीन कुठलंही चॅलेंज आले, नवीन कुठली त्यांच्यासमोर सिच्युएशन दिली आहे किंवा काय त्यांना सोडवायला सांगितलं आहे, परीक्षा आहे किंवा कुठलं असं त्यांना काहीतरी टास्क दिलं आहे, काम दिलं आहे, ते करता येते स्वतःहून. कुठलंही असं प्रश्नचिन्ह नाही, कुठलंही नकारात्मक विचार नाही, कशाला दिले, आळस नाही, असं काही नाही. स्वतःहून उत्साहाने करतात, ते विशेष गोष्ट आहे. आणि ती आपल्यासारख्या माणसांना कळण्यासारखी, म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा कसा आहे. मग तुम्ही हे बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही शाळा बघताय की कुठल्या शाळेत दाखल करायचं आहे, कुठल्या शाळेकडे तुम्हाला जायचं आहे, तर ते बघताना तुम्ही स्वतःकडे आधी बघा की तुम्ही जर मराठी शाळेला त्यावेळेला खाजगी शाळांचं एवढं पेवून होतं, आता आहे कारण आता आपण त्याला एवढं प्रोत्साहन दिलं, एवढी भरभरून पैसे त्याच्यावरती ओतलेले. तर आता ते बघा की जर त्या कोणत्या शाळेकडे जायचं त्या शाळेत तुमच्या मुलाचा दृष्टिकोन बदलतो आहे का, सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा, आत्मविश्वास वाढतो का, प्रत्येक गोष्ट करायला तो आळस किंवा काही असं करण्याच्या ऐवजी तो प्रत्येक गोष्टीकडं उत्साहाने बघतोय का, त्याला कुठलं काम सांगितल्यानंतर स्वतःहून करतोय का, ह्या गोष्टी बघण्यासाठी. आणि ह्या मुलांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला ते दिसतं असेल की उत्साह आहे. अजून जरी मी त्यांना 4-5 पुढे दिले असते सगळ्यांनी ती सोडून टाकली असते, कारण कोणाला त्यामागं प्रश्नचिन्ह नाही आहे आणि कंटाळा नाही आहे की आता शाळा सुटत आली, शाळा सुटायची वेळ झाली, एका घरी असं नाही, करायचं आहे हा त्यांचा उत्साह आहे. आता मी तुम्हाला अजून एक सांगतो गोष्ट की आता तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टी, तर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. कुणाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला असं तणाव जाणवणार नाही, कुणाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला असं प्रश्नचिन्ह नाही काय चाललं आहे, कशाला चाललं आहे, किंवा आपल्याला लावलं आहे कामाला असं. आणि सगळे मिळून बसलेत, 5-5, 6-6चे गट आहेत, सगळे मिळून सोडवतात. कोणी कुणाबरोबर वाद करत नाही आहे की नाही मला नको आहे, हा माझ्या गटात, मला माझ्यापाशी कशाला दिलं आहे, मग ह्याला नाही जमत आहे, त्याला नाही जमत आहे. सगळेच जण मिळून सोडतात आणि लगेच उत्साहाने हात वर करणार की झालं आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला हीच सवड आहे की मला सोडवता यायला पाहिजे, मला दुसऱ्यापेक्षा लवकर माझं झालं पाहिजे. असं कुणाला दाखवायचं नाही आहे, पण स्वतःला तेवढ्या आत्मविश्वासाने स्वतःला प्रत्येक बाकीच्यांसमोर मांडायचं, म्हणजे सिद्ध करायचं की मी आहे तेवढा आत्मविश्वास माझ्यात, मी करू शकतो. ही गोष्ट त्यांच्याबद्दल मला खूप अशी उल्लेखनीय आहे, म्हणून मला ह्यांच्याबद्दल कौतुक वाटतं. तर अजून एक गोष्ट सांगतो मी मराठी शाळेबद्दल. म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला सुद्धा असंच प्रत्येक गोष्टी उत्साह असायचा, शिक्षणाबद्दल आदर होता की अजून पण आहे. जेव्हा ज्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे तर त्यांच्याबद्दल आदर वाटतो, भीती वाटते अजून प्रत्येक असं म्हणजे मानव उभं नाही राहू शकत. म्हणजे किती जरी मोठे झालो असलो, किती जरी कुठे कुठल्या उंचीवर पोचलो असलो तरीसुद्धा ती भावना असते. आणि इथं शाळेत असल्यानंतर सुद्धा प्रत्येक मुलाला तेच वाटतं की जे काही करतो आहे, जे काही आपल्याला करायचं आहे ते शिक्षकांनी आपल्याला चांगलं समजावं म्हणून, शिक्षकांना आपल्यामुळं गर्व वाटावा, अभिमान वाटावा म्हणून. जेव्हा यांच्या परीक्षा सुद्धा असतात ना, शिष्यवृत्ती किंवा तज्ञशोध परीक्षा, अशी जे परीक्षा असतात नवोदय म्हणून किंवा भारतीय विद्यापीठच्या परीक्षा म्हणून, स्कॉलरशिप त्यामध्ये परीक्षा म्हणून, तर ह्याच्यामध्ये जी मन लावून जीव तोडून जे प्रयत्न करतात मुलं आणि त्यांच्यामध्ये जो उत्साह असतो ना की स्वतःला चांगले मार्क मिळाले पाहिजे, ते जितकं स्वतःसाठी असतं ना त्यापेक्षा जास्त शाळेसाठी आणि शिक्षकांच्या अभिमानासाठी असतं. म्हणून आता हे जे मुलं करतायत ना ते स्वतःहून सुद्धा उत्साहाने करतायत आणि शिक्षकांना पण बाहेरून कोणीतरी आले शाळेत आपल्या आणि त्यांच्यासमोर शिक्षकांना आपलं चांगलं वाटावं म्हणून सुद्धा करतात.
म्हणून मला यांचं खूप कौतुक वाटतं की एवढी छोटीशी वयात त्यांना एवढ्या कमी वयात की जाण असते इतकं ज्ञान असतं. तर खरंच म्हणजे विशेष आहे ह्या मुलांबद्दल. आपण जसे मोठ्या होत जातो तसं आपल्याला ह्या गोष्टी विसरत जातो. आपण आपल्या स्वतःच्या सोबतच आपल्या घरच्यांसाठी आपल्या शिक्षणासाठी यांनी आपल्याला शिकवलं, आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी अभिमानास्पद वाटणाऱ्या गोष्टी करायच्या. त्यांचं नाव मोठं झालं पाहिजे. इतकं माझं होईल तितकंच त्यांचं नाव मोठं झालं पाहिजे हे वाटायला पाहिजे. म्हणून आपण हे सगळं करतो. तर ही एक कुठेतरी मनात ही भावना राहिली पाहिजे असं, आणि त्यातून ते प्रयत्नांना एक नवी उभारी वाटते. म्हणून हे बोलावं वाटलं. फक्त मुली. इथं खरं तर ऊन आहे. दुपार आता होत आलं. मला नको वाटत होतं एवढं उन्हात. पण ही मुलंच एवढी उत्साही आहेत ना, उत्साहात आहेत. त्यांना हा उन्हापेक्षा जास्त काहीतरी नवीन करायला भेटतं आहे. तर त्याबद्दल उत्साह आहे. 2 टीम करायला लावल्यात, 2 गट. आता त्यांना सांगूयात खेळ काय ते. पुढचं सांगा लवकर. बस चला थांबा जागेवर. जोरात जोरात कुठली पण तोडी आहे, कुठली पण. झालं बस झालं. इथं थांब, इथं झालं. 2 गेम झाले तर मुलांच्या जवळ. हा झालं जाऊ. मुलांनी बाहेर जाऊ. पॅड ही सगळं इथं ठेवा. काय नाही पाहिजे. एक 2 3. तारांमध्ये जाऊ नका म्हटलं ना मी. इकडे खेळा, इकडे पळायचं.
तिकडे नको जाऊ तू ती सारखा तिकडे जातो तू नको जाऊ तार आहे तिथं लागतं इकडे तिथं नेऊन उभं करायचं त्यांना चोरांनी त्यांना तिथं सोडवा की कोणीतरी तिथे किती गर्दी झाली लवकर लवकर मारामारी नाही करायची लवकर लवकर अरे स्वतःहून नाही जायचंय तू स्वतः नाही जायचं बाकी यांनी नेलं पाहिजे कसं उठून अरे ओढायचं नाही लवकर लवकर चला जाऊ द्या झाली चला बाद झाले सगळी चोर झाली साईडला नाही सगळी चोर तिकडे नेऊन बसली जाय बाहेर निघली तुमच्या जेलमध्ये मग तुम्ही त्यांना अडवायचं होतं त्यांना कसं करायचं आता ती पोलीस चल लवकर लवकर पटकन लवकर जा पळा लवकर हा जा लवकर पकडा लवकर अरे शर्ट नाही अरे न्यायची त्याला तिथं आउट झाला की तुझा ना तिथं एकदा शिवल्यानंतर तिथं जाऊन बसायचं ओढाताण नाही करायची तुला तुझ्या टीमने सोडवपर्यंत तिथं बसायचं जा तिथं बसायचं एकदा शिवलं की तिथं जाऊन बस अरे ओढाताण नका करू ओढाताण नाही करायचं तरी त्याला घेऊन चाललाय ना मग त्याला सोडायची करायचं सोड मग ह्याला शिवली मग आऊट होईल नाही चला बस झाली जेवढे मैदानावर आता दंगामस्ती करत होते तेवढेच इथं शांत शिस्तीत ओळीत बसलेले आहेत कारण त्यांना सांगितलेलं आहे की असं ओळीत बसा म्हणजे तेच आहे की जिथं दंगामस्ती करायची आहे जिथं खेळायचं आहे तिथं खेळायचं आहे जिथं शिस्त ठेवायची तिथं शिस्त ठेवायची जिथं अभ्यास करायचा तिथं अभ्यास करायचा जिथं शांत बसायचं तिथं शांत बसायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ते मन लावून करतात कुठेही असं लक्ष विचलित होत नाही कुठे असा कुठला सरमिसळ करत नाही जी शिस्त करायची दंगामस्ती असं काही नाही बघा एकदम वैत एक मिनिट सांगितलं त्यांना की फक्त 3री-4थीची मुलं बसा बाकीच्यांनी वर्गात जातो वर्गात गेलं 3री-4थीच्या मुलांना आपण ती ॲक्टिव्हिटी सांगूयात जी आधी कदमवस्तीच्या शाळेत सांगितली होती त्यांना दिवसाचं रुटीन शेड्यूल बनवायला शिकवायचं आहे तर ते सांगत होतं
आणि ते सांगितल्यानंतर असं आहे की पूर्ण म्हणजे त्यांना सांगितलं की काय करायचं कसं करायचं. तुम्ही दिवसभरात जेवण वेळेवर केलं का, खेळलात का, तुमचा सकाळी मूड कसा होता, फ्रेश होता, मग घरातली कामं केली का, घरातल्यांना कामं करून राहिलं का, स्वच्छता ठेवली का घरी, इतरांना मदत केली का, आणि त्यासोबत अभ्यास केला का, स्वतःच्या अशा शारीरिक क्षमतेकडे म्हणजे तुम्ही व्यायामाकडे लक्ष दिलं. हे सगळ्या गोष्टी त्यातली होतात. त्यांना एक असं टेबल करून सांगितलेलं की हा फक्त एक पान आहे, आणि असंच तुम्ही वही बनवायची, त्या वहीत हे सगळं लिहायचं आणि तुमच्या शारीरिक शिक्षणातून तपासून घ्यायचे रोजच्या वेळी. आणि ते तपासून घेत असताना त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की तुम्ही कुठली गोष्ट लिहिलेली आहे, कुठली गोष्ट लिहायची राहिलेली आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून मी त्यांना बेस्ट दिलेलं आहे. त्याला प्रत्येकजण आपापलं काम घेऊन जात आहेत, शिक्षकांना जाऊन विचारत आहेत काय द्यायचं कसं द्यायचं, आणि इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. बऱ्याच गोष्टी त्यांना कळत आहेत. त्यांनी सांगितलं किंवा त्यांना माहिती आहेत ते शब्द, नाही कळेल तिथं त्यांना लिहायला विचारायला सांगितलं, लिहून पण दिलं. ते आता हळूहळू करेल. पण तर हे होतं आजचा आपला ब्लॉग की आपल्याला जे करायचं होतं उपक्रम शाळेत ते झालं. आता आपण आणखी पण पुढे असेच काही नवीन उपक्रम करूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्ही तुमच्या मराठी शाळेबद्दलच्या मतं काय आहेत, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकला ती सुद्धा मराठी शाळा होती का, तर त्याबद्दल पण मतं तुमची लिहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. कारण सबस्क्रायबर वाढल्यानंतर आपल्याला असं कंटेंट घेण्यासाठी आणखी उत्साह येतो. जसं या मुलांना उत्साह असतो तसंच यूट्यूबर्सला पण उत्साह असतो. जेव्हा तुम्ही कंटेंट जो आहे त्याला रिॲक्ट करता, लाईक करता, कमेंट करता आणि सबस्क्रायबर वाढतात, तेव्हा आणखी उत्साह येतो. तर अशाच एका नवीन ब्लॉगसोबत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.